आला परे हा काय वेडेपण आहे? वेडेपणा हा नाही, हाय. आला आला परे पडशील ना तू, कळतंय का तुला? तुला जर तुझ्या आयुष्यात मी हवा असेल ना तर तू माझा हात कधीच सोडणार नाही, पण जर तुझ्या आयुष्यात माझं काहीच स्थान नसेल तर तू हा हात सोडशील. तुला कितीही वाटत असलं तरी टेरेसवर जायचं नाही. आज पौर्णिमा आहे, चंद्रप्रकाश असेल. दाद्या, अरे काय झालं? तिने हात सोडला रे. सोडला? हा, अरे दाद्या, 100 पैकी 99 केसेस मध्ये मुली हात सोडत नाहीत. अरे ही तर अपवाद निघाली. अरे पण नशीब तू होतास, नाहीतर आज. नो 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 दाद्या, हे बघ, तिने हात सोडला असला ना तरी तू तिची पाठ सोडू नकोस. आज कन्फर्म उत्तर घेऊनच घरी जायचंय. तू तू एक काम कर, तू आज जा. देवा, माझ्या दाद्याची आज मदत कर देवा. आला 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 तू. जुई एक मिनिट. जुई तुझं हेच वागणं मला कळत नाहीये. कधी माझ्यासोबत हसतेस तर कधी हेच नातं तोडायची भाषा करतेस. कधी माझ्या घरच्यांसोबत गप्पा मारतेस तर आता 2 मिनिटं साधं बोलायलाही नकार देतेस. आणि आता तर काय, तिथे तू माझा हातही सोडून दिलास. जुई, मी एवढा नकोसा झालोय का तुला? तुला कळतंय ना की तू आता मला नकोसा झालायस? एवढं इग्नोर करून पण पुन्हा पुन्हा मागे येऊन तेच तेच विचारतोयस. आणि मग गेली 3 वर्ष आपल्यात जे नातं होतं त्याचं काय? ते एक आकर्षण होतं आलाप. त्याला नातं नाही बोलू शकत मी. जुई, आपल्या 3 वर्षाच्या नात्याला तू आकर्षण म्हणतेस? तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. कालपासून मी तुझ्याकडे 2 मिनिटं मागत होतो, पण आता इथे मला 1 सेकंड सुद्धा थांबायची इच्छा नाहीये. तुझं बरोबर आहे जुई, आपल्या नात्याला म्हणजे तुझ्या शब्दात आकर्षणाला ब्रेकची गरज आहे. बाय. हे काय केलं? बाबा, आलाप गेला. हो, पण हा आला कधी होता? आलाप तुला भेटण्यासाठी माझ्या घरी आला. तिथे तुमचं बोलणं झालं नाही म्हणून तो आपल्या मागे मागे प्री स्कूलला आला. दिवसभर उन्हात उभं राहून तुझी वाट बघत होता. पोलिसांनी पकडून त्याला जेलमध्ये टाकलं असतं, पण थोडक्यात वाचला यार जुई, तो थोडक्यात वाचलाय. मीच हवालदाराला म्हटलं. एक शब्द बोलू नकोस हा, एक शब्द बोलू नकोस प्लीज. अगं फक्त तुझ्यासाठी त्या भंगार टपरीचा मेकओव्हर केला. एवढी रिस्क घेऊन या बाल्कनीतून वर आलाय तो. अजून काय हवंय तुला?
मला कळलंय. वा. हॅशटॅग गुड. मला कळलंय. स्कूल पासून आलाप घरी पोहोचेपर्यंत त्याच्या प्रत्येक प्रयत्नात त्याच्यासोबत तू होतीस. हे बघ, माझ्या घरी तो त्याच्या मर्जीने आला होता, बाकी मला काही माहित नाही. बाकी ठिकाणी हे उद्योगी लोकच मदत करत होतं ना त्याला. आई ग, अगं माझं कान पकडून माझ्या डोक्याबद्दल काय बोलतेस सोना? आणि हे बघ, माझा कान पकडण्यापेक्षा ना तुझं उत्तर त्याच्या कानात गेलेलं बरं. हे बघ अंतरा, मी आलापला सांगितलंय आणि आता तुलाही सांगतेय, मला ना कुठल्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीयेत. जुई, तू पळ काढतेस. तसं समज हवं तर. हे बघ, पळ काढून ना फक्त गैरसमज होतात. हॅशटॅग मिसअंडरस्टँडिंग. मग मी काय करू? अंतरा, तुला एकदा सांगितलं ना, मला आता कुठल्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीयेत. अगं हो, पण हेच तू त्याला शांतपणे समजावून सांग ना. जुई, तुझं आणि आलापचं गोड नातं एका गोड पॉइंटवर सुरू झालं होतं ना. आता ते तुला का संपवायचंय मला माहित नाही, पण जर ते तुला संपवायचंय ना तर चांगल्या पद्धतीने संपव. नात्याची सुरुवात जशी गोड झाली तसा शेवट सुद्धा गोड कर. मम्मा, अशी नसते का सागरवेणी घालायची? गप ग, तू स्कूलला जाणार आहेस की फॅशन शोला? हा, मम्मा, हलू नकोस ग. अगं लहान आहे ती, जरा समजावून सांग ना. आणि हे घर आहे, ऑफिस नाही, तेव्हा आवाज जरा हळू. आवाज हळू. काय रे, तुला काय झालं? काही नाही, तोच पेपर आणि त्याच बातम्या. याने ह्याला फसवलं, त्याने त्याला फसवलं, तर अमक्याने तमक्यालाच गंडवलं. हो, पण बातम्या देणारे तुम्हीच आहात ना. काही तेच सांगतोय मी. त्रास होतो या बातम्यांचा. सो तो एकमेकांना फसवतोय. विश्वास नावाची गोष्ट नाही राहिली माणसांमध्ये आणि त्याच्या नात्यांमध्ये. लोकांचं मला माहित नाही, पण आपण आपल्या माणसाशी प्रामाणिक असलो ना की विश्वासघात आपल्या वाट्यालाही येत नाही. आणि त्रास होतो तर वाचायचे कशाला असे पेपर? अंधाधुंद वाचा, अंधाधुंद. अरे अंधाधुंद. ब्रेकिंग न्यूज. ये संध्याताई. आली बाबा एकदाची. ये संध्या ये. पधारो मारो घर. संध्याजी पधारो मारो घर. साहेब तुम्ही पण ना. ये, आता मला न्यूज स्टोरीज ऐकायला मिळणार. हो ग माझे बाय, कशी आहेस तू? मी एकदम फाईन. पण तू कुठे होतीस इतके दिवस? मी गेलते गावाला. सॉरी बाई साहेब. असू दे असू दे. सॉरी ताई साहेब. अहो गणपतीला गेले, मग काय गाव पळण झालं, मग तोंडावर आली नवरात्र, मग काय दसरा. हो, मग दिवाळी, त्यानंतर देव दिवाळी. एकदम बरोबर बोललात बघा तुम्ही. अगं मग डायरेक्ट हॅपी न्यू इयर करूनच यायचंस ना. नाही नाही, काही मजा येत नाही बघा हॅपी न्यू इयरला. हो तुम्हाला सांगते, खंडोबाच्या जत्रेला इतकी मजा येते ना, गावात लय मजा येते. तुम्ही कधी गेलेत का हो खंडोबाच्या जत्रेला? अगं हो हो, किती बोलशील, जरा हळू बस तरी. अहो एसटी मध्ये गेले आणि तुम्हाला सांगते, त्या ड्रायव्हरने अशी गाडी चालविली ना, पोटात नुसतं पाणी खळखळ करायला लागलं. आला दादा, नमस्कार. नमस्कार. ओळखता का मला? ओळखलं ना. आल्या आल्या घर कसं सगळं काबीज केलं ना, तेच बघतोय मी. तुम्ही बघू नका, वाचा अंधाधुंद बातम्या तळघरातल्या. अहो तुम्हाला सांगते, लातूरला गुप्तधन सापडले. अहो गुप्तधन खरंच असतं या. बर. न्यूज स्टोरी? नाही हा, तिला शाळेला जायचंय आता. स्कूलला तर पाठवा बाईसाहेब, पण मी तिच्यासाठी फुलपाखराच्या किल्प आणल्यात. आधी ते घ्या. बटरफ्लाय. आणि त्या संग यो बेल्ट बी. आणि आपल्या सगळ्यांसाठी गंगेचं पाणी बी आणलंय. गंगेचं पाणी? होय, गंगेचं पाणी. राजापूरला गेलेलो ना आम्ही, मामाच्या गावाला आजुळी. अहो कोकणात. तुम्हाला सांगते, गायमुखातून येते ती गंगा. देवाची करणी आणि गायमुखातून पाणी. हो का? होय तर. तुम्हाला सांगते, आता गंगेचं पाणी आलंय ना, तर घरामध्ये पूजा करावी लागते एक छोटीशी. करूया करूया. काही वस्तू गरीबाला दान बी करायच्या असतात. सगळं करूया. आता तू आहेस ना? होय तर. म्या कुठं चालले?
मग आज संध्याकाळीच करूया पूजा. आहो गुरुजींना फोन करतो मी. आलाप. गुरुजी सांगतील ते सगळं सामान आणतो. प्राजक्ता. पूजेची तयारी करते. स्वरा. आज शाळेला सुट्टी. नाही शाळेला सुट्टी नको. आजी. अगं असू देत की, एक दिवस सुट्टी झाली तर काय बिघडतं. येस, आजी म्हणते येते फाईन. बरं आला. अगं आई सांगितलं ना, गुरुजी सांगतील ते सगळं सामान आणतो. अरे जुईला कोण बोलवणार. सांगतो मी तिला, म्हणजे तिला काही काम नसेल तर तिला पूजेला यायला सांगतो. आलाप दादा, जुईताईचं काही काम असेल तर त्यांना सगळं बाजूला ठेवा आणि याच म्हणून. हो फोन लाव, मला तिच्या आई बाबांना सुद्धा आमंत्रण द्यायचंय. अरे फोन लाव ना. हो. अजून काय आणलंयस? ले काय काय आणलंय, चल तुला दाखवते. अगं हाय, वर करून बस ना. सांग ना मला आधी. ही जागा आहे बसायची. मी रागात असलो की कुठेही बसू शकतो हं? करतोय. विचारायचं नाही मला. त्या बनावट चॉकलेट कंपनी विरुद्ध मी कंप्लेंट करून आलेलो आहे. ती माणसं तुला धमकावून गेली ना. धमकावू देत ना, मी घाबरत नाही. हे बघ, ती माणसं असती ना तर मी सुद्धा इच्छाधारी मला माहितीये तू शांत बसलीस म्हणजे तुला पटलंय. #सत्य आहे. हे बघ जुई, कट नको करू, रिसीव्ह कर प्लीज. कोणाचा फोन आहे? रिसीव्ह कर. बघ काकू सुद्धा बोलतायत, रिसीव्ह कर. आलापचा फोन आहे. हॅलो जुई बाळा, आलापची आई बोलतीये. बोला काकू. अगं आज आमच्याकडे छोटी पूजा आहे. संध्या आलीये ना गावाहून, तिने गंगेचं पाणी आणलंय म्हणून ठेवलीये पूजा. तू ये आणि आई बाबांना पण यायला सांग. हो नक्की. पूजा आहे घरी, बोलवतायत. जुई तू जा. हॅलो. हे बघ हीच वेळ आहे अगं, आणि मी सांगितलेलं लक्षात ठेव. नातं वाईट नोटला संपवलंस तर फक्त गैरसमज होते. सो त्याला भेट, त्याच्याशी बोल. तू जा. आता तू जाशील का? जुई बाय. आणि मी सांगितलेलं लक्षात ठेव. बाय. बाबा. हॅलो काकू. काय ग, येताय ना सगळे? आई बाबांना नाही जमणार. हा. पण मी येईन. कैलास तू पण ना. ये हा नक्की, मी वाट बघतीये. चल ठेवते. येते बरं का. आई. त्यांचे फोन आले, लगेच तू निघालीस. मागच्या वेळी काय झालं होतं माहितीये ना. आई माझ्या सगळं लक्षात आहे आणि मी तुझ्या मनाप्रमाणेच वागणार आहे. पण फक्त माझ्या बोलण्याने आलाप हर्ट झालाय आई. हो दे मग. तू खरं काय तेच सांगितलंस ना त्याला. अमृता, अगं असं काय बोलतेस? जशी आपल्याला आपली जुई आहे तसाच आलापी आहे. हिच्या अचानक अशा वागण्यामुळे तो किती गोंधळला असेल, विचार कर ना जरा. आई माझ्या बोलण्याने त्याचा काही गैरसमज झाला असेल तर तेवढा दूर करण्यासाठी मी फक्त एकदा जाऊन येते ना, प्लीज. ठीक आहे, पण 10च्या आत घरात परत यायचं, कारण आज 10 वाजता चंद्रोदय. पूजा झाली की लगेच निघेल. काम आहेत मला बरीच. जुईल्या, तुझ्या बोलण्यामुळे आलाप हर्ट झाला असेल. आता जरा शांतपणे नीट बोल हा त्याच्याशी. हो बाबा.
अरे घरी एका कामात अडकलोय, पण भेटूया ना आपण. थोडा उशीर होईल मला फक्त. ओके. हा हॅलो हॅलो. 3:55. अरे बाबा वाजले किती नाही विचारतोय मी. पूजेला किती वेळ लागणार आहे विचार. माहित नाही. अरे 1 तास लागेल. ठीक आहे, मी 2 तासात येतो. गंधार, अरे घरात पूजा आहे ना. हॅलो हॅलो, मी 2 तासात येतो. ओके. एक काम करू, आपण उद्याच भेटूया नाही तर. हा ओके, बाय बाय. बरं ऐक, पिशवीमध्ये हार आणि तोरण ठेवलंय, तेवढं दरवाजाला लावून घे. आला बाहेर समया घासून ठेवल्यात, त्या आत घेऊन घे. हो, फक्त 5 मिनिटं दे मला. वहिनी गंगाजल आणा. बर आणते. मी लावतो का? तू बाजूला बाजू हे तर सोड. थांब थांब. हे बघ आता कसा लावतो मी. हा अगं तू कुठे चढलीस? अगं लुडबुड करू नको, पडशील ना तू इकडे. मी हेल्प करणार, मला करायचंय. तू नको. अगं तू काय कर. अगं उतर, तू उतर, खाली उतर. मला पण लावायचंय अगं पप्पा, सोड. मला लावायचंय. तू उतर, खाली उतर तू. ताई मला हेल्प करायची पप्पा. तू उतर, पडशील नाही तर. मला पण हार लावायचाय. अगं चला झालं. रब ने बना दी जोड़ी, रब ने. ह्याला काय झालं? हा लाजला. मी पण लाजली. या जोडीचा मिलाप आता मलाच करून द्यावा लागणार. बाईसाहेब, सगळे जेवण तयार आहे, फक्त तेवढी खीर बनवायची बाकी आहे. हो. आई हो ते गोरगरिबांना शॉल वाटायचे, त्या कोण आणणार आहे? अगं त्याच्याकरताच मी उदयला फोन करते, पण हा फोनच उचलत नाहीये. हो पण आता गुरुजी पूजा सांगायला सुरुवात करतील. मी आणि संध्या पटकन जाऊन येतो ना. संध्या कशाला? तू गंधारला घेऊन जा ना. गंधार 10 मिनिटात जाऊन येतो असं सांगून गेला होता, अर्धा तास झाला अजून पत्ता नाहीये. मी काय म्हणते, किराणा भरायचंय आणि शिध्याचं सामानही आणायचंय ना. मी आणि संध्या पटकन जाऊन येतो. बरं जा. पिशवी घ्या. आई हो. आई ऐक ना. अगं गुरुजी पूजेला बसायला बोलवतो. अरे हो, पण नैवेद्याची खीर करायची आहे. मग एक काम कर, मी बनवतो, तू जा. तुला येते? अगं म्हणजे सांग तू कसं करायचंय, तर तशी बनवतो मी. बर, हे बघ, शेवया परतून झालेल्या आहेत, त्याच्यात फक्त दूध, साखर, बदाम, काजू आणि वेलदोडा, झाली खीर. एवढंच ना? बघतो मी. यालाच म्हणतात नामेला बोलवायला पमे गेला आणि तिकडेच गप्पा रंगवत बसला. काही कोणी गप्पा रंगवत बसलं नाहीये. तेवढी नैवेद्याची खीर झाली की येते. हो पण अगं गुरुजींनी लगेच बोलवलंय. अहो पण मग ही खीर कोण करणार? हा ते अगं ही बनवेल ना जुई. मी? हा तू. काही हरकत नाही. मी आलापला सांगितले खीर कशी बनवायची ते. तू त्याला फक्त मदत कर. हो काकू, करते. चला. चला.
नीट पकवा हा. खीर आलाप, जुई तू बाहेर गेलीस तरी चालेल, मी करतो. मला तुझ्याशी बोलायचंय. काल मला बोलायचं होतं तुझ्याशी. असो, जाऊ दे. आला परे ऐकून तरी घे. ते भांड दे ना, आणि झाकण पण द्या प्लीज. मी काय म्हणते ते निदान. मग ते दूध आहे ना, ते पटकन काढणं. आलाप, आपण नको बोलूया.